शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपण डाळिंबाच्या बागेवरती उभा आहे. ह्या बागेची कंडिशन काय आहे आणि आपण चुका काय करतो, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओत अगदी कमी वेळेत डिस्कस करणार. शेतकरी मित्रांनो, आपण जर डाळिंबाचे शेतकरी आहेत तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे झाड दिसतंय, बागेत फक्त एक अख्खं झाड आहे. म्हणजे असे बहुत 2-4 झाड असतील आणि हे सगळ्यात जास्त झाड आहे की फुल्ल करलेलं आहे. मला यात नरकळे आहे, मादी कळे आहे, फुल आहे. ज्यावेळेस झाड फुल्ल करलेलं असतं तर कामापुरते आपल्याला मादी आणि भरपूर मादी आपल्याला तिथनं निघून जाते. दुसरी गोष्ट अशी, आता ह्याच बागेत बघा, हिकललं साईडचं झाड बघा, माल आहे, लिमिटेड आहे. ह्याच बागेतलं हे झाड बघा, माल आहे खूप कमी आहे. म्हणजे जी कळी दिसते, चौकी अवस्था दिसते, ते खूप कमी आहे. म्हणजे हे व्हेरिएशन का आहे शेतकरी मित्रांनो, हे व्हेरिएशन का आहे? आता बघू शकता, पुन्हा आणखीन हे एक झाड आहे. तर कमी जास्त प्रमाण का आहे? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण फक्त आणि फक्त बागेला छाटल्यानंतरच व्यवस्थापन करतो, तिथून पुढेच आपण प्रॅक्टिस करतो. मी माझ्या प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत असतो की बागेचा सर्वात महत्त्वाचा जो पिरियड असतो तो रेस्ट पिरियड असतो. रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही जी प्रॅक्टिस केली तीच तुम्हाला फळधारणेच्या पिरियडमध्ये कामी येणार आहे. रेस्ट पिरियडमध्ये जर आपण काहीच प्रॅक्टिस केली नाही, झाडं फक्त आणि फक्त रेस्टवरती आहेत आणि त्याला फक्त तानावरती टाकून दिलेलं आहे, अशा गोष्टी जर 2 गोष्टी तुम्ही केल्या तर त्यात सक्सेस होणार नाहीत. रेस्ट पिरियडमध्ये व्यवस्थित नियोजन करणं, झाडाची अन्नद्रव्याची भूक जी आहे, झाडाचं स्टोरेज जे आहे ते आपण भरून काढणं गरजेचं असतं. अन्नद्रव्याच्या मार्फत, आपल्या कामकाजाच्या मार्फत शेंडा मारणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जागोजागी करणं गरजेचं आहे. तरच ते झाड आपलं जबरदस्त पद्धतीने गर्भधारणा करणार आहे, काडी स्टोरेज तयार करणार आहे, खोड स्टोरेज तयार करणार आहे. आणि तेच पुन्हा रिझल्ट आपल्याला माल छाटणीच्या वेळेस करणार आहेत, त्यावेळेस आपल्याला होणार आहेत. दुसरी गोष्ट अशी, जर तुम्ही ह्या गोष्टी नाहीत केल्या तर ह्या बागेसारखं तुमची कंडिशन बागेची होऊ शकते शेतकरी मित्रांनो. कारण का, तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये काहीच प्रॅक्टिस नाहीत करत. आता तुम्ही म्हणताल की एखाद्या झाडाला माल आहे, एखाद्या झाडाला का नाही, तर त्याचं कारण असं आहे की त्या झाडाच्या खाली अन्नद्रव्य असेल, जे आपण शेणखत टाकलेलं आहे, जे पण काही गोष्टी आपण टाकलेल्या आहेत ह्या झाडाला थोड्या जास्त गेलेल्या असणार आहेत, ह्यात स्टोरेज राहणार आहे. किंवा मागच्या वेळेस ह्या झाडावरती कदाचित माल कमी असणार आहे, म्हणजे त्या झाडातलं स्टोरेज लीक झालेलं नाही, जास्त स्टोरेज आहे तसं होतं. किंवा खाली जमिनीच्या मार्फत, म्हणजे अन्नद्रव्याच्या मार्फत ह्याच्या खाली स्टोरेज भरपूर, म्हणजे खात भरपूर असल्यामुळे त्यांना झाडानं आपण काय नाही दिलं तरी त्या स्टोरेजवरती, जमिनीतल्या ह्याच्यावरती ते चांगल्या पद्धतीनं झाडानं स्टोरेज तयार केलं, गर्भधारणा तयार केली आणि माल बाहेर काढला. पण प्रत्येक झाड जर तुमच्या बागेतला अशा पद्धतीचं करायचं असेल तर तुम्हाला रेस्ट पिरियडमधली प्रॅक्टिस व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे शेतकरी मित्रांनो. आणि रेस्ट पिरियडमध्ये प्रॅक्टिस करणं म्हणजे काय असतं, महिन्याला एखादी फवारणी, एखादा भेसळ रेस्टवरती टाकल्यानंतर आणि 2-4 ड्रिप डोस, ह्या गोष्टी जर 4-5 फवारण्या, 4-5 डोस जर आपण व्यवस्थित देऊ शकत नाहीत, एखाद्या वेळेस शेंडा स्टॉपिंग करणं, ह्या 4-5 गोष्टी फक्त आपण जर व्यवस्थित करू शकत नाहीत अख्ख्या 4-5 महिन्यात, तर मग काय उपयोग डाळिंब बाग धरण्यात? ह्या 4-5 गोष्टी 4-5 वेळेस फक्त ह्या 4-5 गोष्टी व्यवस्थित केल्या तर मालधारणा जबरदस्त होणार आहे आणि जबरदस्त रिझल्ट येणार आहे शेतकरी मित्रांनो. म्हणून काळजी करा बागेची. अतिशय चांगल्या पद्धतीनं डाळिंब हे पीक आहे, पैसे चांगले करून देतं, पण ते सक्सेस होणं गरजेचं आहे, सक्सेस करणं गरजेचं आहे.